नमस्कार सर, माझे नाव ओंकार विलास सावंत, इयत्ता 8वी, प्रशालेचे नाव नागपायनाथ प्रबोधिनी करूर, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। माझ्या या प्रतिकृतीचे नाव आहे सुलभ चाळ। ही सुलभ चाळ बनवण्यामागची मी गोष्ट तुम्हाला नंतर सांगणारच आहे। सर्वप्रथम या चाळणीचे आपण फायदे बघूया। पहिला फायदा असा आहे, पीठ, मसाला व इतर धान्य यांसारख्या गोष्टी आपण या चाळणीमध्ये सहज चाळू शकतो। दुसरा फायदा असा आहे, वेळेची बचत होते। वेळेची बचत कशी होते, ही जी चाळण आहे ती इलेक्ट्रिक आहे, म्हणून आपण याच्यावरती लवकर चाळू शकतो व आपल्या वेळेची बचत सुद्धा होते। तिसरा फायदा असा आहे, या यंत्रावर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण चाळण्या बसू शकतो। ही जी चाळण लावली आहे ही चाळण रिमूव्हेबल आहे। ही चाळण कडधान्याची आहे, हे बघा सर, ही रिमूव्हेबल आहे। चौथा फायदा असा आहे, हाताचे व्यंगत्व असलेल्या महिलांना या चाळण्याचा उपयोग होऊ शकतो। हाताचे व्यंगत्व असलेल्या महिलाच नाही तर मी चावू देत, माझी आई चावू देत, माझी आजी चावू देत, त्यांची हातदुखी सुरू होणार, नंतर कडधान्य सर कोण चाळायला बघत नाही। पाचवा फायदा असा आहे, कमीत कमी खर्चात मोटरच्या साहाय्याने ही चाळण आपण घरी बनवू शकतो। आता ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो। आमचं एक फोंडाघाटी इथेच किराणा मालाचं दुकान आहे। त्या किराणा मालाच्या दुकानात काही वेळ असं होतं, आम्ही जे कडधान्य मागवतो त्या कडधान्यामधून खूप घाण निघते, जसे की मोठे दगड, छोटे दगड किंवा अळी। आम्ही मोठे दगड व अळी काढू शकतो, पण जे छोटे दगड आहे ते आम्ही काढू शकत नाही। जसं की असं खूप वेळ लागतो, वेळ सुद्धा आमचा वाया जातो। हे लक्षात घेऊन मी असं सुचवलं, माझी आई शिवणकाम करते, तिची एक शिवणकामाची मोटर होती, ती खराब झालेली, म्हणून आईने एका कोणात ठेवली होती। आईला विचारून मी मोटर घेतली, इलेक्ट्रिक शॉपच्या दुकानात गेलो, 100 रुपये ती मोटर मला काकाने सरळ करून दिली। हे जे मेटलचं स्ट्रक्चर आहे सर, ते मी म्हणजे काही आमच्यासारखी शेतकरी लोक जे भात जोडण्यासाठी लाकडाचं जे टेबल बनवून घेतात व काही लोक काय करतात, कायमस्वरूपी राहण्यासाठी हे मेटलचं बनवून घेतात। आमच्याकडे पण असं मेटलचं पण होतं, लाकडाचं पण होतं। मी असा विचार केला, आमचं जे मेटलचं आहे त्याला खूप गंज लागलेली आहे, कारण की आमचं जे लाकडाचं हे टेबल होतं ते खूप चांगलं होतं, घट्ट होतं, आम्ही दरवर्षी तेच वापरायचो। हे तसं पण गंज लागून वायाच जाणार होतं। मला जी साईज पाहिजे त्या साईजमध्ये मी पूर्ण कट करून घेतलं। वेल्डिंगच्या दुकानात गेलो, काकाने त्या वेल्डिंग करणाऱ्या काकाने मला फक्त 900 रुपये स्ट्रक्चर बनवून दिलं। पूर्ण जी मशीन आहे म्हणजे सुलभ चाळ, ही मला फक्त 1000 रुपयात तयार करून मिळाली। आता ही मशीन कशी वर्क करते ते मी मशीन तुम्हाला आता वर्क करून दाखवतो। हे बघा, इथे मी एक खाली प्लग लावलेला आहे, तो प्लग इथून मी चालू केला की मग इथे बटन लावलेलं आहे, ते बटन मी चालू केलं। आता तुम्ही विचारत पडला असाल की ह्याचा रेग्युलेटर आहे तो काय काम करणार। सर सेम पंख्यासारखंच आहे, पुढे फिरवल्यावरती स्पीड वाढणार, पाठी फिरवल्यावरती स्पीड कमी होणार। आता मी तुम्हाला दाखवतो। जर आपल्याला ते करताना पाहिजे ते वरती राहतं आणि ते नको आहे ते काम करतं। धन्यवाद। माझे नाव भूमी सुरेश सासकर, माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय बिलवाडी, इयत्ता 5वी। माझ्या प्रोजेक्टचे नाव आपत्ती व्यवस्थापन। समजा खाली भूकंप आला असेल आणि हे सगळं खालचा हा थर्माकोल होता, तर वरती काहीच होत नाही आहे, म्हणजे घर वरती सेफ आहे। आणि हे हल्ल्यामुळे इथून आवाज सुद्धा येतो, हल्ल्यामुळे। हाऊस बांधणे समाविष्ट आहे, जे भूकंपामुळे होणाऱ्या कंपनांमुळे प्रभावित होत नाही। घर चुंबकीय उत्सर्जन बेसवा ठेवलेले आहे, जेथे कंपनांचे प्रसारण रोखण्यासाठी चुंबकांची व्यवस्था केली जाते। जेव्हा पायाला हादरे तयार करण्यासाठी या संकल्पनेचा ब्लूप्रिंट म्हणून वापर केला जाऊ शकतो। घराचा पाया अनन्या महेश नादवळेकर, माझ्या शाळेचे नाव शाळा फंडा सुतारवाडी आहे। आम्ही इथे नैसर्गिक शेतीचा प्रकल्प घेऊन आले आहे। इथे गोरा आहे, गोठा आहे, त्याच्यात गुरं आहेत। गुराच्या शेणापासून व पालापाचोळ्यापासून आपण बायोगॅस बनवतो। बायोगॅसचा वापर आपण इंधनासाठी करू शकतो, तो आपण इंधनापासून वाचू शकतो। इथे विहीर आहे, विहिरीचा आपण सोलर पॅनल आहे, आपण सोलर पॅनलचा वापर करून टाकीत पाणी चढवतो। टाकीत पाणी चढवून नंतर
त्यामध्ये आपण सोलर बाहेर बसवलेलं आहे. शेतीला पाणी घालू शकतो. आपण जास्तीत जास्त करून या पाणी तिकडे टाकतो. भूमीला वाचवण्यासाठी रासायनिक खते न वापरता नैसर्गिक खते म्हणजे शेणखत, गांडूळखत अशी खतं वापरावीत. रासायनिक खते वापरल्यामुळे वनस्पतीच्या विकासास मदत होते, परंतु मातीचा विकास होत नाही. रासायनिक खते मातीचा ह्रास राखत नाही. नैसर्गिक खते मातीचा ह्रास राखतात. धन्यवाद. ओके छान. छान बघून झाली. माझे नाव तन्मय लक्ष्मण गावडे. मी आता 8वी शिकत आहे. शिवडा माध्यमिक शिवडा या विद्यालयातर्फे मी या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनासाठी आलो आहे. तर माझ्या उपक्रमाचे नाव आहे धूर शोषक यंत्र. धूर शोषक यंत्रामध्ये मी 2 फॅन आणि 2 मोटर्सचा वापर केलेला आहे. यामध्ये मी एक मोटर उलटी जोडली आहे आणि एक मोटर सरळ जोडली आहे. उलटी मोटर या ठिकाणी काय करते, तर उलटी मोटर या ठिकाणी धूर शोषून घेण्याचं काम करते आणि जी सरळ मोटर आहे ती धूर बाहेर सोडण्याचं काम करते. त्याचबरोबर ह्याचे उपयोग काय, तर ज्यांच्या घरी चूल आहे त्यांच्या चुलीमुळे बहुतेक जणांच्या घरी धुरामुळे काजळी पकडते घराला, ती पकडू नये म्हणून. आणि बहुतेक वेळा तर तुमच्या घरी कधी आग लागली तर जोपर्यंत बचाव दल येत नाही तोपर्यंत त्या आगीच्या धुरानेच माणूस गुदमरून जातो. तो गुदमरून जाऊ नये म्हणून, त्याचबरोबर तुम्हाला श्वसननलिकेचा त्रास होऊ नये, दमा होऊ नये म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला हे चालून दाखवतोय. या ठिकाणी एका साईडने तो धूर शोषून घेणार आणि एका साईडने तो सोडणार. तुम्हाला हवं असेल तुमच्या सोयीनुसार तुम्ही या बॉटलच्या तोंडाला पाईप लावून तो बाहेर सोडू शकता. ओके.